ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय पालीत आलाय। येथील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी सोमवार दिनांक 9 जून फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंगवर सीलिंग फॅन मागवला होता। मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या। यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय। कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले। या फसवणुकी संदर्भातील व्हिडिओ जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केलाय। जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाईन बजाज सीलिंग फॅन ऑर्डर केला। त्याप्रमाणे सोमवार दिनांक 9 जूनला डिलिव्हरी प्राप्त झाली। खोका बजाज कंपनीच्या फॅनचा होता। मात्र खोका उघड्यावर फॅन ऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे 3 तुकडे निघाले। त्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार केली। रात्री मोबाईलवर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली। अकाउंट नंबर मागून त्यावर 2430 रुपये घेतलेली रक्कम त्याच रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास अकाउंटवर जमा करण्यात आली। पण या सर्व खटापटीत ग्राहक म्हणून जो मानसिक त्रास झाला याला जबाबदार नेमकं कोण हा प्रश्न आता निर्माण होतो। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।